हॅलो स्टुडंट्स, PLSQL प्रोग्रामिंग युनिट नंबर 4मध्ये आपण लेक्चर नंबर 7 करत आहोत. तर लेक्चर नंबर 7मध्ये आज आपला जो कन्सेप्ट आहे तो आहे डाटाबेस ट्रिगर. ओके, तर सुरू करूया ट्रिगर या कन्सेप्टला. ट्रिगर आर स्टोर्ड प्रोग्राम्स विच आर ऑटोमॅटिकली एक्झिक्युटेड ऑर फायर्ड विन सम इव्हेंट ऑकर. बघा, डाटाबेस ट्रिगर किंवा ट्रिगर म्हणजे काय, तर अशी एखाद्या सिच्युएशनला किंवा एखादी अशी एक्झिक्युशन स्टेटला हा प्रोग्राम ॲटोमॅटिकली एक्झिक्यूट होत असतो. ट्रिगर म्हणजे थोडक्यात काय, एक छोटासा प्रोग्राम असेल, एखादी छोटीशी प्रोसिजर, एखादा प्रोग्राम असेल जो एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशनला एक्झिक्युशन कंट्रोल केल्यानंतर काय होईल, ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट होईल. त्याला म्हणतो आपण डाटाबेस ट्रिगर. ट्रिगर्स आर इन फॅक्ट रिटर्न टू बी एक्झिक्युटेड इन रिस्पॉन्स टू एनी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. ओके, डाटाबेस ट्रिगर असे काही इव्हेंट्स आहेत, त्या इव्हेंटला रिस्पॉन्स करण्यासाठी पण यूज केले जातात, ज्यामध्ये अ डाटाबेस मॅनिप्युलेशन स्टेटमेंट्स दॅट इज अ डिलीट, इन्सर्ट और अपडेट. म्हणजे डिलीट, इन्सर्ट, अपडेट याला रिस्पॉन्स करण्यासाठी पण ट्रिगर्स यूज केला जातो. त्यानंतर क्रिएट, अल्टर आणि ड्रॉप असेल. त्यानंतर सर्व्हर एरर, लॉग ऑन, लॉग ऑफ, स्टार्टअप आणि शटडाऊन या सर्व ऑपरेशनसाठी पण ट्रिगर यूज केलं जाऊ शकतं. ट्रिगर कॅन बी डिफाईन ऑन द टेबल, व्ह्यू, स्केमा और डाटाबेस विथ विच द इव्हेंट इज असोसिएटेड. बघा, ट्रिगर टेबलवरती, व्ह्यूवरती, स्केमावरती, डाटाबेसवरती किंवा एखादा असा पर्टिक्युलर इव्हेंटवरती आपण काय करू शकतो, ट्रिगर फायर करू शकतो. बेनिफिट्स काय आहेत ट्रिगरचे? Triggers can be written for the following purpose. Okay, for the following purpose trigger can be used, that is for the generating some derived column values automatically, enforcing referential integrity, event logging and storing information on table access, auditing, synchronous replication of tables, imposing security and authorization, preventing invalid transactions. Okay, that means we can use the triggers for the multiple purposes. For generating some derived column values means, suppose we are inserting some values in some columns, then we want to retrieve or derive some values, then we can use the triggers. That means we can use the trigger for any column values. Okay, now consider one example. Before that we are trying to see the syntax. Okay, now show syntax. Create or replace trigger name. Okay, बघा काय करायचं आपल्याला, क्रिएट और रिप्लेस करायचं आहे. त्यानंतर ट्रिगर कीवर्ड आणि त्या ट्रिगरला नाव द्यायचं आहे. त्यानंतर आपण ट्रिगर कधी वापरणार, बिफोर, आफ्टर, इन्स्टेड ऑफ. म्हणजे एखादी क्वेरी एक्झिक्यूट करण्याच्या बिफोर पहिले वापरतोय की नंतर वापरतोय, कधी वापरतोय ते आपल्या इथं पॅरामीटर द्यायचं आहे. त्यानंतर इन्सर्ट, अपडेट और डिलीट वरती वापरतोय, ऑफ कॉलम कोणत्या कॉलमवरती वापरतोय, आणि ऑन टेबल त्या टेबलचे नाव. त्यानंतर रेफरन्सिंग ओल्ड ॲज और न्यू ॲज. जर एखाद्याला आपण रेफरन्स ट्रिगरला देत असेल तर ते रेफरन्स. फॉर इच रो, प्रत्येक रोल आपल्याला जर ट्रिगर अप्लाय करायचं आहे. व्हेन कंडिशन, जर आपल्याला व्हेनवरती एखादी कंडिशन द्यायची आहे. नंतर डिक्लेरेशन सेक्शन, बिगिन सेक्शन, एक्झिक्युटिव्ह स्टेटमेंट्स, एक्सेप्शन हँडलिंग स्टेटमेंट आणि एंड, हे सर्व आपल्याला द्यायचं आहे जर असेल तर. ओके, तर आता एक एक्झाम्पल आता आपण बघू. एक्झाम्पलमध्ये सर्व गोष्टी लक्षात येतील. बघा, ट्रिगर फायर करण्यासाठी आता आपण हे एक एक्झाम्पल घेतोय. त्यामध्ये आपल्याला दोन टेबलची गरज आहे. या ठिकाणी आपण दोन टेबल क्रिएट करू. टेम्प 11 आणि टेम्प 22 नावाचा दोन टेबल क्रिएट केले. त्यामध्ये डिस्क्रिप्शन नावाचा एक कॉलम केला आणि त्याचा डाटा टाईप दिला varchar 2. त्यानंतर बघा, ट्रिगर क्रिएट केला, क्रिएट और रिप्लेस ट्रिगर, त्याला नाव दिलं ABC. बिफोर, आता बघा काय केलंय, बिफोर आणि कुठं इन्सर्ट, म्हणजे इन्सर्ट स्टेटमेंट एक्झिक्यूट व्हायच्या आधी हा ट्रिगर काय होईल, एक्झिक्यूट होईल. ऑन टेम्प 11, कोणत्या टेबलवरती, टेबल टेम्प 11 वरती. बिगिन, त्यानंतर बिगिन सेक्शन, इन्सर्ट इंटू टेम्प 22 आणि टेम्प 22 मध्ये व्हॅल्यूज इन्सर्ट केले, टेस्ट ट्रिगर. ओके, त्यानंतर एंड. आणि त्यानंतर आता बघा, हा ट्रिगर ज्यावेळेस आपण कॉल करतो किंवा करतो त्यावेळेस काय होतं की हा ट्रिगर घेतल्यानंतर तो काय करेल की ज्यावेळेस आपण इन्सर्ट, आता बघा बिफोर इन्सर्ट टेम्प 21, म्हणजे टेम्प 21 टेबलमध्ये ज्यावेळेस आपण व्हॅल्यू इन्सर्ट करू त्याच वेळेस ऑटोमॅटिकली टेम्प 22 मध्ये पण काय होईल,
व्हॅल्यूज ही इन्सर्ट होणार आहे. बघा आता हा टेबल आपण पहिले 2 टेबल आहे ते टेबल क्रिएट करून घेऊ. इथं टेबल क्रिएट टेबल, टेबल नेम आणि त्याचं एक आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. तर आता आपल्याला पहिले टेबल क्रिएट करावं लागेल. तर त्यासाठी आपण या ठिकाणी आपला जो काही SQL प्लस आहे ते सुरू करू. त्या ठिकाणी युजर नेम आणि त्याचा पासवर्ड एंटर केल्यानंतर आपण याला सेट सर्व्हर आउटपुट ऑन, ओके, सेट सर्व्हर आउटपुट ऑन केल्यानंतर आपल्याला एक टेबल क्रिएट करायचा आहे temp21 नावाचा. त्यानंतर सेम तो टेबल क्रिएट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सेकंड दुसरा पण जो काय टेबल आहे temp22 नावाचा तो पण या ठिकाणी आपण क्रिएट करून घेणार आहोत. 2 टेबल या ठिकाणी क्रिएट केल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी जो हा ट्रिगरचा आपण जो काही कोड केला आहे हा कोड आपण एक्झिक्यूट करू. बघा ट्रिगरचा जो काही कोड आहे ट्रिगर या ठिकाणी ABC नावाचा ट्रिगर कॉल केलेला आहे. ट्रिगर क्रिएटेड, ओके, ट्रिगर क्रिएट झालं आहे. आता बघा हा ट्रिगर ज्यावेळेस क्रिएट झाला आता आपल्याला आपण काय करणार आहोत इथं या ठिकाणी ट्रिगरमध्ये बघा आपण टेम्प काय केलं आहे बिफोर इन्सर्ट temp11 म्हणजे ज्यावेळेस आपण temp11 मध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करणार त्याआधी काय होईल temp22 मध्ये पण व्हॅल्यू इन्सर्ट होणार आहे. कोणती टेस्ट ट्रिगर नावाची. आता जर आपण काय करू एक क्वेरी या ठिकाणी आहे जी की इन्सर्ट करेल temp21 मध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करेल. तर आपण temp21 मध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करू. बघा 1 रो क्रिएटेड. आता मी काय केलं ह्या क्वेरीने इन्सर्ट इंटू temp11 व्हॅल्यूज लर्निंग ट्रिगर, ओके, ही temp11 मध्ये व्हॅल्यू इन्सर्ट केली. मी अशी कोणतीही क्वेरी या ठिकाणी एक्झिक्यूट केली नाही जिने की temp22 मध्ये व्हॅल्यू इन्सर्ट होईल. पण आता आपण काय केलं की temp21 मध्ये व्हॅल्यू इन्सर्ट केली. मग temp21 मध्ये व्हॅल्यू इन्सर्ट केल्यानंतर ट्रिगर क्रिएट झाला. आपण काय बघितलं तर ट्रिगर काय करतो की एखाद्या इव्हेंटला रिस्पॉन्स करण्यासाठी एखाद्या क्वेरीवरती पण तो एक्झिक्यूट होतो. मग आता हा ट्रिगर ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट झाला असेल आणि त्याने temp21 मध्ये टेस्ट ट्रिगर ही व्हॅल्यू पण काय केली असेल इन्सर्ट केलेली असेल. आता आपण काय करू सिलेक्ट म्हणजे आपली जी काय व्हॅल्यू आहे ती temp22 मध्ये इन्सर्ट झाली ते आपण चेक करू. पहिले आपण काय करू की temp11 मध्ये आपली व्हॅल्यू इन्सर्ट झाली का ते चेक करू. बघा काय आलंय लर्निंग ट्रिगर म्हणजे ही temp11 मध्ये ही व्हॅल्यू इन्सर्ट झाली. आता आपण काय करू की जी temp22 मध्ये व्हॅल्यू इन्सर्ट झाली का ती चेक करू. बघा टेस्ट ट्रिगर ही व्हॅल्यू इन्सर्ट झाली आहे म्हणजे हा ट्रिगर कॉल सक्सेसफुली झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही ट्रिगर्स काय करू शकता वेगवेगळे क्रिएट्स करू शकता. तर अशा पद्धतीने PLSQL प्रोग्रामिंग युनिट नंबर 4 हा युनिट या ठिकाणी संपलेला आहे. हे जे याचा जो काय ट्रिगरचा जो प्रोग्राम आहे तो ट्रिगरचा आणि या युनिटचे सर्वच्या सर्व प्रोग्राम्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक असेल तिथून तुम्ही ते डाउनलोड करून बघू शकता. या युनिटमध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच मला मेसेज करा, कमेंट करा, विचारा आणि तुमच्या मित्रांमध्ये हे व्हिडिओ जे आहेत डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचे हे सर्वच्या सर्व व्हिडिओज शेअर करा, याला लाईक करा. ओके, थँक्यू.